ठाणे दादा गटाचे संभाव्य खाते वाटप फक्त जय महाराष्ट्रवर। संभाव्य खाते वाटप हे जय महाराष्ट्राच्या हाती आलेले आहे। खाते वाटपासंदर्भात चर्चांना उधाण आलेलं आहे। अजित दादा गटातल्या मंत्र्यांना आणि आलेल्या आमदारांना काही खाते वाटप होणार आहेत। या खाते वाटपाची यादी जय महाराष्ट्राच्या हाती आली आहे। दादा गटाचे संभाव्य खाते वाटप पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अजित पवार यांच्याकडे महसूल मंत्री खातं, छगन भुजबळ यांच्याकडे ओबीसी कल्याण खातं, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे संसदीय कार्य कृषी हे खातं। आपण ही संभाव्य खाते वाटप पाहतोय। हसन मुश्रीफ यांच्याकडे औकाफ कामगार कल्याण खातं, आदिती तटकरे यांच्याकडे महिला आणि बाल विकास खातं, धनंजय मुंडे समाज कल्याण, संजय बनसोड यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण खातं, अनिल पाटील अन्न आणि नागरी पुरवठा खातं, धर्मराव आत्राम यांच्याकडे आदिवासी विकास खातं येण्याची शक्यता आहे। आपण ही संभाव्य खाते वाटप पाहतोय। आमचे संपादक प्रसाद काथे सर आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। सर, आपण दादा गटाचे संभाव्य खाते वाटप पाहतोय, यावरती काय आपण विश्लेषण कराल? अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेच्या नंतर त्यांनी आत्ताच्या घडीला संभाव्य खाते वाटपाच्या अनुषंगाने जी परिस्थिती समोर आली आहे ती स्वीकारण्याच्या बाबतीत निर्णय घेतलेला दिसतो आहे। खरं तर जे काही अजित पवारांनी ठरवलेलं आहे ते आता तात्काळ तातडीच्या कोणत्याही घटनांच्या संबंधित नाही। महत्वाचा मुद्दा यातला असा आहे की त्यांची कमिटमेंट किंवा त्यांना जो काही शब्द मिळालाय तो 2024 साठीचा आहे। परिणाम स्वरूप या घडीला आत्ता सत्तेत जाणं, सत्तेतला महत्वाचा भाग आपल्याकडे घेणं, आपल्या समर्थकांपर्यंत त्याचे लाभ पोहोचवणं आणि स्वतःला महाराष्ट्रात प्रस्थापित करणं ही त्यांची प्राथमिकता आहे। आतापर्यंत कायम अजित पवार हे दुय्यम आणि सुप्रिया सुळेंच्या स्थापनेनंतर तिय्यम दर्जाचे नेते म्हणून राष्ट्रवादीमध्ये वागवले जात होते। आता त्यांना प्रथम क्रमांकाचा नेता म्हणून महाराष्ट्रात प्रस्थापित व्हायचं आहे। यासाठी ते स्वतःचा सगळा गट घेऊन राष्ट्रवादी आव्हानात्मक स्थितीत आहेत। त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे। असं असताना जेव्हा ते नव्या मंत्रिमंडळात येत आहेत तेव्हा त्यांनी अत्यंत काही महत्वाची खाती सुद्धा आग्रहपूर्वक मागितलेली होती। पण प्राप्त स्थितीमध्ये जे खाते वाटप आता आपल्या डोळ्यासमोर येत आहे ते फार लक्षवेधी आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडचं महसूल हे खातं, महसूल हा विभाग अजित पवारांना दिला जाईल आणि त्या बदल्यात राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे कृषी विभागाची वर्णी कदाचित लागू शकते किंवा ते कृषी विभागाचं खातं पुन्हा अजित पवार गटाकडे येऊ शकतं। दादा गटाचा मुख्य मुद्दा हा वारंवार याच पद्धतीनं होता की यापूर्वीच्या सत्तेमध्ये जी खाती त्यांच्याकडे होती तीच खाती याही सत्तेत त्यांच्याकडे असावीत। पण ते आता तांत्रिकदृष्ट्या यासाठी शक्य नाहीये, कारण जे आमदारांच्या समर्थनाचं गणित आहे त्यावरच खाते वाटप कायम अवलंबून असतं। आपण जर आकडेवारीने पाहिलं तर भारतीय जनता पार्टीच्याकडे 113 आमदार आहेत। शिवसेनेच्याकडे म्हणजे शिंदेचे समर्थक हे सुमारे 50च्या घरात आहेत आणि अनुषंगिक बाबींमध्ये उरलेली आकडेवारी ही आता अजित पवार यांनी दादा गटाच्या माध्यमातून भरलेली आहे। ज्याची जेवढी संख्या भारी त्याची तेवढी हिस्सेदारी या अनुषंगानं कोणाला कुठलं पद, किती महत्वाचं पद आणि कोणाला कोणत्या जबाबदाऱ्या मिळतात मध्ये कायम ठरलेलं असतं। परिणाम स्वरूप अजित पवारांच्या गटाचे आग्रह बरेच असले तरी पण वास्तविक दृष्ट्या आपण हे निश्चित सांगू शकतो की आता जेवढे आमदार त्यांच्या बरोबर आहेत त्या आधारावरच त्यांना पदं मिळतील। ते ज्याप्रमाणे आग्रह करतायत, काय वाटतं की हा आग्रह त्यांचा पूर्ण होऊ शकतो का?
अनेक महत्वाच्या खात्यांच्यासाठी दादा गट आग्रही निश्चितच आहे, अद्यापही आहे. त्यांचं स्वतःच कायम सगळ्यात जास्त इंटरेस्ट असलेलं खातं हे वित्त राहिलेलं आहे. सिंचन, ऊर्जा ही 3 खाती पवारांना नेहमी हवी असतात. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सिंचन हे खातं सर्वाधिक स्वतःच्या घरामध्ये ठेवणारं कुठलं घराणं म्हणून जर कोणाला ओळखायचं असेल तर ते पवार आहे. जवळपास महाराष्ट्राच्या स्थापनेपासून सिंचन खातं हे त्यांनी स्वतःच्या घरात ठेवण्यात यश मिळवलेलं आहे. स्वतःच्या घरात याचा अर्थ स्वतःकडे, आपल्या अत्यंत जवळच्या नातेवाईकाकडे किंवा अत्यंत निकटवर्तीयाकडे त्यांनी ते खातं ठेवलेलं आहे असा महाराष्ट्राचा इतिहास सांगतो. आत्ताच्या स्थितीला मात्र जेवढे आमदार ते आणतील सोबत त्यावरच हे निश्चित होईल की त्यांना कुठली खाती मिळतील. दरम्यान आपल्याकडे जी अत्यंत विश्वसनीय स्वरूपातली माहिती आहे की कोणत्या प्रकारची कुठली खाती कशी कोणाच्याकडे जाऊ शकतात. सर, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. अधिक माहिती आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. दादा गटाचे संभाव्य खाते वाटप आपण पाहिलेत. दादा गटाला कोणती खाती हवी आहेत ते सुद्धा आपण जय महाराष्ट्रवरती पाहतोय. जय महाराष्ट्राच्या हाती ही खाती समोर आलेली आहेत. दादा गटाला कोणती खाती हवी आहेत याची यादी ही जय महाराष्ट्रवर आपण आता पाहणार आहोत. या संदर्भात अधिक माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. दादा गटाला अर्थ ही खाती हवी आहेत. त्याचप्रमाणे ऊर्जा, सिंचन, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, समाज कल्याण, महिला आणि बाल विकास, आदिवासी विकास आणि कामगार कल्याण. आमचे संपादक आपल्यासोबत जोडलेलेच आहेत. प्रसाद सर, आपण आता ही दादा गटाला खाती हवी आहेत ही आपण यादी वाचलेली आहे, त्या संदर्भात काय विश्लेषण करा? अजित पवारांच्याकडून जो आग्रह ठेवण्यात आला आहे तो काही विशिष्ट खात्यांच्यासाठी आहे आणि ही खाती का त्यांना हवी आहे त्याचे सुद्धा विविध प्रकारच्या विश्लेषणांमध्ये लपलेले अर्थ कधीच आपल्यापर्यंत स्पष्टपणे येत नसतात. पण आज आम्ही हे आपल्यापर्यंत आणू इच्छितो की ही खाती जी दादा गटाच्याकडून आग्रही पद्धतीने मागितली जात आहेत त्यांना तीच खाती का हवी असतात. आपण पटापट जर समजा खाती वारंवार लोकांपर्यंत समोर आणत राहिलो ग्राफिक्सच्या माध्यमातून तर आपल्या लक्षात येईल की कुठली खाती दादा गटाला हवी असतात. अर्थ हे खातं, अर्थ म्हणजे वित्त, पैशाच्या निगडीत हा विषय असतो. सगळ्या खात्यांना शेवटी त्याच विभागाकडे जाऊन नमस्कार चमत्कार करावे लागतात. परिणाम स्वरूप त्या माध्यमातून जनसंपर्क आणि एक सरकारवरची पकड ही कायम ठेवता येते. त्यांचं अर्थ यानंतरचं पुढचं आवडतं खातं आहे ते सिंचन आहे. सिंचनच्या सोबत ऊर्जा ही खाती सुद्धा त्यांना अत्यंत पसंत असतात. हा सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात किंबहुना महाराष्ट्रातच नाही तर देशात राजकारण करत असताना सत्तेवरची पकड कशी कायम राहील हे पाहण्यासाठी वापरला जाणारा प्रयत्न असतो. अर्थ, ऊर्जा आणि सिंचन या 3 विभागांच्या बरोबरच सार्वजनिक बांधकाम हे सुद्धा एक अत्यंत आवडतं खातं असतं. बऱ्याच मंत्र्यांना ते कायम आपल्याकडे राहावं अशा प्रकारची अपेक्षा असते. अर्थ याबद्दल आपण चर्चा केली. ऊर्जा विभागामध्ये इतका इंटरेस्ट हा कोणत्याही राजकारण्याला का असतो हे सुद्धा लक्षात घेऊया. सर्वसाधारणपणे ऊर्जा क्षेत्रात येत्या काही काळांमधली होणारी काही अब्ज कोटी रुपयांची गुंतवणूक, भारतातली पारंपरिक ऊर्जा स्रोतांकडून हरित क्षेत्राच्या ऊर्जेकडे होणारी वाटचाल, या निमित्तानं त्या क्षेत्रात होणारी उलाढाल आणि त्या उलाढालीतून मिळणारा पैसा, ह्या गोष्टी समोर ठेवता ऊर्जा हे अत्यंत सतत जिवंत राहणारं आणि सतत आर्थिक लाभ देणारं खातं आहे. या पुढचा मुद्दा येतो तो सिंचन विभागाचा. सिंचन हे खातं का कायम हवं असतं मंत्र्यांना, नेत्यांना आणि इतकंच नाही
तर महत्वाचा भाग असा आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ सिंचन जर त्या घरात राहिलं असेल, कोणाच्या समर्थकांकडे राहिलं असेल किंबहुना कोणाच्या नातेवाईकांकडे राहिलं असेल तर ते पवार घराणं आहे. सिंचनाच्या संदर्भातला सर्वात मोठा भ्रष्टाचाराचा आरोप होऊन सुद्धा हे खातं त्यांच्याचकडे असलं पाहिजे, आपल्याचकडे असलं पाहिजे, अशा प्रकारचे आग्रह हे कायम पवारांकडून होत असतात. आता सुद्धा सिंचन या विभागासाठी ते आग्रही आहेत, कारण महाराष्ट्रातली बहुतेक जमीन ओलिताखाली आणणे, धरण क्षेत्रांचे नियोजन करणे, पाणलोट क्षेत्र विकास अशा स्वरूपाची विविध कामं त्यातून होत असतात. महत्वाचं म्हणजे की कार्यकर्त्यांना या निमित्तानं कामाचं वाटप केलं जातं, कार्यकर्ता बांधला जातो आणि कार्यकर्ता घडवता येऊ शकतो. या पुढचं खातं आहे ते ग्रामविकास आहे. ग्रामविकास खात्याच्या संदर्भातली चर्चा करत असताना आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की हे असं खातं आहे ज्याला स्वतंत्र एक स्वतःचं बजेट आहे. म्हणजे वित्तमंत्र्यांकडे, अर्थमंत्र्यांकडे न जाता सुद्धा ग्रामविकास मंत्री स्वतंत्रपणे आपल्या विभागाचा कारभार एका मर्यादित क्षेत्रापर्यंत चालवू शकतो. अर्थातच प्रत्येक कामाला मुख्यमंत्र्यांची मंजुरी लागते, हे कुठेही कधी लपून राहिलेलं नाही, पण एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ग्रामविकास खात्याला अधिकाधिक खर्चापर्यंत आपला कार्यक्रम राबवता येतो. दुसरा एक महत्वाचा भाग असा असतो की ग्रामविकास मंत्री हा महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामपंचायतींपर्यंत थेट संपर्कात असतो. परिणाम स्वरूप ज्या नेत्याला महाराष्ट्रात भविष्यात मोठं पद हवं आहे, राज्यभरामध्ये स्वतःला प्रस्थापित करायचं आहे, अशी महत्वाकांक्षा बाळगलेली माणसं ही कायम ग्रामविकासासाठी प्रयत्नशील असतात. ग्रामविकासच्या माध्यमातून ते आपलं उत्तम नेटवर्किंग राज्यभरामध्ये करू शकतात. अर्थात तशी इच्छा असावी लागते. सर्वसामान्य माणसांच्या जीवनामधला एक महत्वपूर्ण बदल हा ग्रामविकासच्या माध्यमातून होत असतो. कारण ग्रामविकास म्हणजे तुम्ही ग्रामपंचायतली छोटी छोटी कामं, सातबाराच्या पासून भले सातबाराचा विषय महसूलशी निगडीत असेल, पण प्रक्रिया म्हणून यातले अनेक भाग हे राबवता येत असतात. या पुढचं खातं आपण पाहणार आहोत ते यादीमध्ये आपल्याला दिसतं, ते खातं आहे समाज कल्याण. आता समाज कल्याण खात्याच्या विषयी पाहायला गेलं तर त्यालाही स्वतःचं वेगळं स्वतंत्र काही प्रमाणामधलं बजेट तर आहे, त्यालाही स्वतंत्रपणे आहे, पण महाराष्ट्रातल्याच नव्हे तर साधारणपणे देशभरातल्या समाज कल्याण विभागांची निर्मिती ही दलितांच्या कल्याणासाठी झालेली आहे. देशातला शोषित वर्ग आहे, देशातला जो मागास वर्ग आहे, त्यांच्या कल्याणाच्या साठी म्हणून समाज कल्याण विभाग हा कार्यरत असतो. आता दादा गट ज्या वेळेला समाज कल्याण मागतो तेव्हा त्यामागचा हेतू काय आहे हे आपल्याला समजून घ्यायला हवं. समाज कल्याणच्या बद्दलची चर्चा करत असताना आपल्याला हे विसरायला अजिबात नकोय की दादा गटाचा चेहरा हा पक्का मराठा चेहरा आहे. नुसता मराठा चेहरा नाही तर त्यांच्यावर समजमी असल्याचे आरोप सुद्धा वारंवार लागत आलेले आहेत. या स्थितीमध्ये जेव्हा दादा गट हा समाज कल्याणसाठी प्रयत्नशील राहतो तेव्हा त्यांना आपल्या प्रतिमेला बदलण्याचा एक प्रयत्न करायचा असतो. समाज कल्याणच्या माध्यमातून दलित, शोषित, पीडित या सगळ्यांच्या कल्याणासाठी आम्ही काम कसं करतो आहोत हे सांगायचा त्यांचा प्रयत्न असतो. अशाच प्रकारची राजकीय भूमिका ही कायम समाज कल्याणच्या माध्यमातून घेतली जात असते. समाज कल्याणच्या अंतर्गत अनेक इच्छुक, अनेक मेहनती तरुण युवा युवतींना शिक्षणाची, रोजगाराची, प्रगतीची संधी उपलब्ध करून देता येते आणि याच माध्यमातून ही सगळी मंडळी भविष्यात मतदार म्हणून पक्षासोबत जोडली जाऊ शकतात. एक आणखीन महत्वाचा विभाग यामध्ये येतो तो महिला आणि बालविकास. आता आपल्याला लक्षात येत असेल की महिला आणि बालविकास या खात्यासाठी पुरुष मंत्री आहे. मंगलप्रभात लोढा हे भाजपचे मंत्री महिला आणि बालविकासची जबाबदारी सांभाळत आहेत. सर्वसाधारणपणे महिला आणि बालविकास ही जबाबदारी एका महिलाच मंत्र्याला दिली जाते. आदिती तटकरे हे त्या निमित्तानं एकमेव सध्याच्या महिला मंत्री आहेत. त्यामुळे दादा गटाची ही मागणी पूर्ण होऊ शकते. इथे सुद्धा पुन्हा आपापल्या मतदारांना राखणं, कार्यकर्त्यांना त्या निमित्तानं सबल करणं अशी कामं केली जात असतात. आदिवासी विकास आणि कामगार कल्याण ही खाती सुद्धा मतदारसंघांना बळकट करण्यासाठी आणि अनुषंगिक क्षेत्रातल्या विकासात स्वतःचं योगदान निर्माण करण्यासाठी केली जात असतात. नीलम सर, आपण खात्यासंदर्भात खूप छान अशी माहिती आणि विश्लेषण केलेलं आहे.
सर, आपण संख्याबळ जर पाहिलं, भाजपा, शिंदे गट आणि आता अजितदादा गट यांचं जर संख्याबळ पाहिलं तर अजितदादा जे महत्वाचे, आता आपण हे खाते पाहिलेत, तुम्ही महत्वाच्या खात्यांसंदर्भात माहिती दिली, ती महत्वाची खाते मागण्याचा आग्रह किंवा ती जी मागणी करतायत ती पूर्ण होऊ शकते का? अगदी बिलकुल, हाच एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे. मागताना तुम्ही कोणत्याही प्रकारे कुठल्याही अडचणीत असू नये. एक संस्कृत मधलं वचन आहे की वचने किम दरिद्रता, म्हणजे मागताना का संकोच करावा. त्याच आधारावर अजित पवारांनी निश्चितच इतका मोठा निर्णय घेत असताना काही ना काहीतरी मोठं मागून घेतलेलं आहे. त्यांच्या समर्थकांना असं लगेच वाटायला लागलेलं आहे की अजित पवार मुख्यमंत्री होतील, अजित पवार अमुक होतील, अजित पवार तमुक होतील. पण माहिती आहे अजित पवारांना स्वतः की आज ही वेळ त्यांना स्वतःसाठी काही मागायची नाही, त्यांना स्वतःच्या समर्थकांसाठी काही ना काहीतरी मागायची आणि स्वतःला स्थापित करण्यासाठीची आहे. आजवर आयुष्यभर त्यांना शरद पवारांच्या नंतरचा व्यक्ती म्हणून पाहिलं गेलं. सुप्रिया सुळेंमुळे तर त्यांचं तेही स्थान निघून गेलं आणि सर्व स्थितीमध्ये प्राप्त स्थितीत आत्ता अजित पवारांच्या वर जी वेळ आली ती त्यांच्या कायम अवहेलनेमुळे आलेली आहे. तेव्हा आपण स्वतःसाठी काही आता लगेच पदरात पाडून छोटी लढाई लढण्याऐवजी जर लंबी रेस का घोडा ज्याला हिंदीमध्ये म्हणतात, म्हणजे दूरवर आपल्याला टिकून राहायचं असेल तर अजित पवारांना आत्ताच्या घडीला मोठी खाती मागता निश्चित येतील, पण जी मिळेल ती माध्यमातून त्यांना सक्रिय व्हावं लागेल आणि त्यांची भूमिका त्यांना महाराष्ट्रभर पोहोचवावी लागेल. सर, अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे एवढ्या खात्यांमधून एक महत्वाचं खातं ज्यासाठी ते आग्रह करतायत, अर्थ खातं. अर्थमंत्री जर ते त्यासाठी जर ते मागत असतील तर शिंदे गट जे आहे ते नाराज होण्याची शक्यता पण आपण वर्तवू शकतो. बिलकुल बिलकुल, अगदी एकदम अतिशय स्पष्ट आणि योग्य मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे. कारण आत्ताच्या घडीला शिंदे गटाच्या नाराजीचा हाच सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि शिंदे गट काहीही प्रकारे नाराज करून चालणार नाही हे भाजपलाही माहिती आहे. त्यामुळे ज्या पद्धतीच्या वावड्या उठतायत की एकनाथ शिंदेना बदललं जाऊ शकतं, अजित पवार हे तातडीने मुख्यमंत्री होऊ शकतात वगैरे वगैरे, या आत्ता अजिबात संभाव्य शक्यता नाहीत. लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत जे समीकरण आता तुमच्या समोर आलेलं आहे ते समीकरण कायम राहणार आहे. माझ्याकडून तुम्ही 1 जून 2024 ही तारीख लिहून ठेवा. आता जो मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे त्यावर आपल्याला बोलायला हवं, कारण हाच कळीचा मुद्दा घेऊन सगळे शिंदे गटाचे लोक बाहेर पडलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात आत्ताच्या घडीला जर वित्त खातं सांभाळणारा व्यक्ती म्हणून कोणी परिचित झाला असेल तर त्या व्यक्तीचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून एकाच वेळेला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 6 महत्वाची खाती आणि 6 जिल्ह्यांचं नियोजन सांभाळलं जात आहे. जर वित्त खातं अजित पवारांकडे गेलं तर शिंदे गट डिस्टर्ब होईल, शिंदे गट विचलित होईल, शिंदे गटाच्या आतला असंतोष बाहेर येईल. हे सगळं केंद्रीय नेतृत्वाला टाळायचं आहे. ही सत्ता ज्या समीकरणाच्या निमित्तानं आता स्थापित झालेली आहे ते समीकरण बिघडू द्यायचं नसेल तर वित्त अर्थात अर्थमंत्री हे देवेंद्र फडणवीसच राहिले पाहिजे, हेही केंद्रीय नेतृत्वाला नीट लक्षात आहे. देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून निधीचं समन्यायी वाटप, माझ्या या शब्दाकडे तुम्ही लक्ष ठेवा, निधीचं समन्यायी वाटप होईल हे या समीकरणाला टिकवण्याचं सूत्र असेल. भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा असंतोष हा निधी वाटपामध्ये होणार नाही याची काळजी भाजपाला घ्यायची आहे. म्हणून वित्त खातं हे अजितदादा गटाकडे आत्ता तात्काळ जाईल, किंबहुना ते येत्या नजीकच्या भविष्यात सुद्धा जाईल अशी शक्यता मला तरी कमी वाटते. प्रसाद सर, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. आता दादा गटाला कोणती खाती देण्यास विरोध होत आहे या संदर्भाची यादी सुद्धा आता जय महाराष्ट्रवर आली आहे. फक्त जय महाराष्ट्रवर ही यादी समोर येते. दादा गटाला कोणती खाती देण्यास विरोध होऊ शकतो, या संदर्भात अधिक माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून.
दादा गटाला कोणती खाती देण्यास विरोध होऊ शकतो तर अर्थ खातं, सिंचन खातं आणि सार्वजनिक बांधकाम खातं. आपले संपादक प्रसाद काथे सर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेलेच आहेत. सर, याआधी आपण अर्थ खात्यासंदर्भात आत्ताच बोललो आहोत की ही खाती देण्यास विरोध होऊ शकतो, मात्र दुसरे पुढचे दोन महत्वाचे खाते सुद्धा आहेत, सिंचन खातं आणि सार्वजनिक बांधकाम खातं. त्या संदर्भात काय सांगाल? सिंचन आणि बांधकाम याचबरोबर अर्थ खातं देण्यास विरोध का आहे याची चर्चा आपण केली. एकदा परत त्याच्यावर नजर टाकणं गरजेचं आहे, कारण आता आपण दादा गटाला कोणती खाती देण्यास विरोध आहे हे पाहतो आहोत. तर यातल्या वित्त खात्याच्या नियोजनाच्या निमित्तानं संपूर्ण संकट महाराष्ट्रातल्या एका गटासमोर उभं राहिल्याचा दावा करण्यात आला आणि तो गट हा शिंदे समर्थकांचा होता. शिंदे समर्थक ज्या वेळेला सत्तेतून बाहेर पडले तेव्हा त्यांची तक्रार अशी होती की अजित पवार हे न्यायपूर्ण निधी वाटप करत नव्हते. ते राष्ट्रवादीच्या माणसांना अधिक पैसा द्यायचे. पैसा देणं म्हणजे काय असतं हाही एक मुद्दा जनतेला सांगायला हवा. सर्वसाधारणपणे नीलम, तुम्ही माझ्याकडे काही कोटी मागितलेत, मी तुम्हाला काही कोटी उचलून दिले, इतक्या सहज पद्धतीनं सत्तेत निधी वाटप होत नाही. तर समजा नीलम तुम्ही कुठल्या विभागाचे आमदार असाल आणि मी जर समजा एखाद्या खात्याचा मंत्री या नात्यानं, वित्तमंत्री या नात्यानं तुम्हाला काही मदत करू इच्छित असेल तर मी तुमच्या मतदारसंघात विकास कामांसाठी निधी देतो आणि त्या विकास कामांच्या माध्यमातून तुम्ही तुमचं राजकारण करता. ही सामान्य पद्धतीची राजकीय पद्धत आहे जी आपल्याला जनतेला सांगायला हवी. जे कोणी आता 50 खोके म्हणतायत त्यांना हे सामान्य माणसाला सुद्धा लक्षात यावं की असे थेट रकमी पैसे उचलून देणं हे आता शक्य राहिलेलं नाही. याऐवजी राजकीय माध्यमातून काम राबवण्याच्या माध्यमातून नेत्याला बळकट करण्याचा प्रयत्न होत असतो. म्हणून वित्त खातं हे अत्यंत संवेदनशील खातं आहे. असं खातं पुन्हा अजित पवारांच्या हातात द्यायचं नाही हे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला ठाऊक आहे. परिणामस्वरूप अर्थ खातं दादा गटाकडे जाईल अशी आत्ताची तरी परिस्थिती नाही. अर्थात दबावाचं राजकारण सर्व बाजूंनी सुरू आहे, पण दबावातला किती झुकायचं, किती मान्य करायचं हे मुद्दे सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. यानंतर जर पुढचं खातं कुठलं आपल्या समोर आहे ते या ग्राफिक्सच्या माध्यमातून समोर येत आहे ते आहे सिंचन. सिंचन हे खातं पुन्हा एकदा अजित पवारांकडे जर गेलं तर जे जे आरोप महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्यावर झालेले आहेत त्या आरोपांच्या बळकटीची, एका संभ्रमित अवस्थेची आणि अत्यंत धूसर अशा म्हणजे परिस्थितीच्या अनुषंगानं होणारी वाटचाल समोर येऊ शकते. कारण काय आहे, याच सिंचनाच्या विभागातल्या भ्रष्टाचाराच्या आधारे अजित पवार बदनाम झाले. भले काँग्रेसनी त्यांना बदनाम केलं, भले पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांच्या विरोधामध्ये कारवाया केल्या, पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यातला सगळ्यात मोठा आरोपी म्हणून जनतेसमोर आणलं आणि वेळ आल्यानंतर त्याच पृथ्वीराज चव्हाणांनी समिती स्थापून अजित पवारांना क्लीन चिट दिली, मोकळी दिली आणि सिंचनात भ्रष्टाचार झाला नाही अशा प्रकारचा निष्कर्ष चौकशी समितीतून काढून देण्यात आला. तेव्हा हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अंतर्गतलं राजकारण होतं, पण त्यात अजित पवारांचा चेहरा निश्चित डागाळला गेला आणि राष्ट्रवादीतल्या नेतृत्वाला ते हवं होतं. अजित पवारांना अधिकाधिक बदनाम करणं ही राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची गरज होती, कारण त्यांना आपल्या मुलीला पुढे आणायचं होतं, हे लपून राहिलेलं नाही. अजित पवारांना आत्ताच्या घडीला महाराष्ट्रामध्ये प्रोजेक्ट करत असताना, त्यांना महाराष्ट्राच्या अनेक विविध भागांमध्ये जायचं असताना असं खातं पुन्हा त्यांना जरी हवं असलं तरी त्यांच्या गळ्यात ते देऊन परिस्थिती सत्तेसाठी अडचणीची करायची नाहीये. कारण अजितदादा अडचणीत आले, समजा अजित पवार अडचणीत आले, त्याचा परिणाम थेट राज्य सरकारच्या प्रतिमेवर होणार आहे आणि त्याचं सर्वाधिक नुकसान भाजपाला होणार आहे. तेव्हा सत्ता वाटपातला हा समतोल राखून पुढे जाणं ही आत्ताच्या घडीला त्यांची गरज आहे. यानंतरचं काही आणखी महत्वाचं खाते ज्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे ते आहे सार्वजनिक बांधकाम. सार्वजनिक बांधकामाच्या क्षेत्रात दोन विभाग पाडले गेलेले आहेत. एक आहे सार्वजनिक उपक्रम आणि एक सार्वजनिक बांधकाम. सार्वजनिक उपक्रमच्या माध्यमातून रस्ते बांधणीचं महत्वाचं काम हाती घेतलं जातं आणि रस्ते बांधणी हा आत्ताच्या घडीला विकासाचा एक चेहरा म्हणून समोर आणला जातोय. छगन भुजबळ गेल्या काही काळापासून, गृह खातं गेल्याच्या नंतर या विभागासाठी खूप आग्रही असतात, कारण या खात्यात
अब्जावधींची उलाढाल होत असते आणि तोच भाग आत्ताच्या घडीला टाळायचा आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की सार्वजनिक बांधकाम हे खातं एकनाथ शिंदेच्याही तितकंच आवडीचं आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे या खात्याच्या संदर्भातल्या अर्थात त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या माणसांकडे त्याची काही जबाबदारी आहे आणि भाजपकडे त्याच्यातली अर्धी जबाबदारी रवींद्र चव्हाणांच्या निमित्तानं आहे. तेव्हा ही खाती मोठ्या प्रमाणातली आर्थिक उलाढाल आहे, मोठ्या प्रमाणातली कार्यकर्त्यांना बांधण्याची व्यवस्था आहे. या सगळ्या गोष्टी तात्काळ दादा गटाकडे गेल्या तर भविष्यामध्ये अनेक नव्या प्रश्नांना उत्तर देणं अवघड होईल याची जाण राज्यकर्त्यांना आहे. परिणाम स्वरूप सत्तेचा चेहरा अजित पवार येण्यामुळे डागाळलेला आहे. तो जर समजा आणखी डागाळू द्यायचा नसेल, नव्या कटकटी आणखीन जन्माला घालायच्या नसतील तर शक्यतो वादग्रस्त खात्यांपासून दादा गटाला दूर ठेवणं ही केंद्रीय नेतृत्वाची पहिली प्राथमिकता असू शकते. नीलम, नक्कीच ही 3 महत्वाची खाती आहेत, आर्थिक उलाढाल करणारी ही खाती आहेत. अशातच मागच्या वेळेस जेव्हा मवियामध्ये राष्ट्रवादी अजित पवार जेव्हा होते त्यावेळेस ज्यावेळेस आमदारांना निधी द्यायचा होता त्यावेळेस शिंदे गटाला निधी मिळत नव्हता अशी वारंवार तक्रार होत होती आणि ती तक्रार पुन्हा एकदा होऊ नये म्हणून ही 3 महत्वाची खाती आता त्यांच्यापासून लांब ठेवण्यात येत आहेत. तशी एक संभाव्य शक्यता निश्चित आहे. कारण आपण ज्या वेळेला या 3 खात्यांच्या अनुषंगानं माहिती देतो आहोत मला असं वाटतं की त्याच वेळेला आपण त्यांना मिळणारी खाती कुठली असू शकतात याचं ग्राफिक सुद्धा ऑनवेअर चालवलं पाहिजे. आपल्याला 2 ग्राफिक्स ऑनवेअर चालवण्याची गरज आहे. पहिल्यांदा तर कुठली खाती जाऊ शकतात, कारण आत्ताच्या घडीला कोणती खाती मिळू शकणार नाहीत यापेक्षा त्यांना कुठली खाती मिळतील हेही पाहणं लोकांना गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही न्यूज प्रोड्युसरला हे सांगा की कोणती खाती मिळतील हे सुद्धा आपल्याला स्क्रीनवर सातत्यानं दाखवत राहायचं आहे. आणि ज्या 3 मुद्द्यांची आपण चर्चा करतो आहोत त्यात अर्थ, सिंचन, सार्वजनिक बांधकाम ही 3 खाती आहेत. या 3 खात्यांच्या मधल्या व्यवहारांमुळेच अजित पवार डागाळले गेलेले आहेत आणि या क्षणाला त्यांची प्रतिमा आणखीन डागाळलेली राहणं किंबहुना तशा डागाळलेल्या अवस्थेत त्यांना सोबत ठेवणं हे भाजपला परवडणार नाहीये. जी नक्कीच प्रसाद सर, आपण ही खाती पुन्हा एकदा आपण त्याच्यावर एक नजर टाकूयात. दादा गटाला कोणती खाती हवी आहेत त्या ग्राफिक्स वरती आपण एक नजर टाकणार आहोत. संभाव्य खाते वाटप आपण पाहतोय अजित पवार यांना महसूल मंत्री, छगन भुजबळ ओबीसी कल्याण, दिलीप वळसे पाटील संसदीय कार्य कृषी खातं ही संभाव्य खाते वाटपाची यादी आपण पाहतोय. हसन मुश्रीफ यांना औकाफ कामगार कल्याण खातं, आदिती तटकरे यांच्याकडे महिला आणि बालविकास हे खातं येऊ शकतं, धनंजय मुंडे यांच्याकडे समाज कल्याण हे खातं, संजय बनसोड यांना क्रीडा आणि युवक कल्याण खातं यासाठी हे सर्वजण आग्रही आहेत. अनिल पाटील अन्न आणि नागरी पुरवठा, धर्माराव आत्राम यांच्याकडे आदिवासी विकास खातं. दादा गटाचे हे संभाव्य खाते वाटप आपण पाहिलं. आता दादा गटाला कोणती खाती हवी आहेत तर त्यामधील पहिलं अर्थ खातं, ऊर्जा खातं, सिंचन, त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, समाज कल्याण, महिला आणि बालविकास, आदिवासी विकास आणि कामगार कल्याण ही खाती दादा गटाला हवी आहेत. तर दादा गटाला कोणती खाती देण्यास विरोध होऊ शकतो तर अर्थ, सिंचन आणि सार्वजनिक बांधकाम ही संपूर्ण यादी आपण फक्त जय महाराष्ट्रावर पाहतोय. ही संपूर्ण यादी जय महाराष्ट्राच्या हाती आलेली आहे. आमचे संपादक प्रसाद काथे सर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले होते. त्यांनी सविस्तर असं विश्लेषण आपल्याला केलेलं आहे. सर तुमचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद.